संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार बुधवारी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेत अनुभवायला मिळाला आहे। यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक शर्यतीस नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात श्री परमेश्वर मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन तहसील कार्यालयानजीक असलेल्या मैदानात शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकाते, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, सरसमकर, शंकरपट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। बैलगाडा शर्यत ही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असून या परंपरेचे जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन मान्यवरांनी केले। नांदेड जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यातील नामांकित बैलजोड्या, बैलगाडा चालकांनी स्पर्धेत हजेरी लावली होती। ही स्पर्धा पाहण्यासाठी विविध गावांमधून शंकरपट प्रेमी नागरिक, शेतकरी उपस्थित झाले होते। रंगबिरंगी सजवलेल्या बैलजोड्या आणि स्पर्धकांचा उत्साह पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। प्रत्येक फेरीत टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष होत होता। स्पर्धा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आयोजकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती। पोलीस बंदोबस्तासह वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या होत्या। विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीने हिमायतनगर शहरात उत्साहाचे आणि पारंपरिक संस्कृतीचे वातावरण निर्माण केले।